आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय अरुणभाई गुजराती साहेब, सतीश अण्णा, गुलाबराव देवकर अप्पा, रवींद्र भैया पाटील, श्रीराम पाटील, प्रदेश राष्ट्रवादी महिलाच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, अरुण पाटील माजी आमदार, राजीव देशमुख, साहेबराव पाटील, पंडित कांबळे आपल्या प्रदेशचे सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख, या निमित्तानं उपस्थित असणारे शेखर माने, प्रसंजित पाटील, तिलोत्तमाताई पाटील, उमेश पाटील, गोपाळ दर्जी, वंदनाताई चौधरी आपल्या महिलांच्या अध्यक्षा, युवकांचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, वाल्मिक पाटील, एजाज मलिक, अशोक लाडवंजारी, शहराचे अध्यक्ष अशोक पाटील, सोपान पाटील, युवक शहराध्यक्ष रिंकू चौधरी, गौरव वाणी, रमेश पाटील, नावांची यादी फार मोठी आहे त्यामुळं मी त्यात वेळ न घालवता सर्वच यातनं राहिलेले यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्व प्रत्येक तालुक्यातून आलेले आपण प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबर महिन्यात होतील यात काय आता शंका नाही। सरकार कशा पद्धतीनं काम करतंय हे तुम्हा सगळ्यांना लक्षात आलेलं आहे। एखादा माणूस ज्यावेळी घाबरतो त्यावेळी सर्व मार्गाचा अवलंब करतो। तसं महाराष्ट्रातलं सरकार हे आपल्या लोकसभेच्या निकालानंतर भेदरलेलं सरकार आहे आणि त्यामुळं रोज सकाळी नवी घोषणा राज्याचे प्रमुख करत असतात, त्याचा फीडबॅक घेत असतात। आपल्या तिजोरीत किती पैसे आहेत याचा हिशोब न करता प्रचंड मोठ्या घोषणा आज चालू आहेत। आज महाराष्ट्रामध्ये या सरकारने केलेली 1.5-2 वर्षातली कामगिरी बघितली तर तुम्हा सगळ्यांना लक्षात येईल की अनेक प्रश्न या सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर तयार केलेले आहेत। जवळपास 7,80,000 कोटी रुपयाचा बोजा सरकारवर कर्ज म्हणून आहे। आता यावर्षी आणखीन 1,10,000 कोटी रुपये कर्ज काढणार आहेत। म्हणजे राज्याचा कर्ज प्रत्येक माणसाच्या डोक्यावर साधारणपणे 65,000 रुपयाचा आहे। केंद्र सरकार भाजपच्या ताब्यात गेलं त्यावेळी देखील त्यांनी असंच केलं। 56 लाख कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी 210 लाख कोटीपर्यंत पोहोचवलं। प्रचंड कर्ज काढल्यानंतर त्याची भरपाई पुढच्या पिढ्यांना करावी लागते। त्यामुळे कर्ज काढलं तर राज्याचं उत्पन्न वाढलं तर कोणाला काही चिंता वाटत नाही। पण हे उत्पन्न न वाढणाऱ्या सगळ्या योजना कर्ज काढून दिवाळी केल्यातला हा प्रकार आहे। आज राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा प्रचंड बोजवारा या लोकांनी उडवलाय। पूर्वी अरुणभाई गुजराती देखील एकेकाळी अर्थमंत्री होते। मला वाटतं आपलं राज्य पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावरचं आता थेट 11व्या नंबरवर गेलेलं आहे। आपल्या डबल इंजिनमुळे आम्हाला दिल्लीचे पैसे मिळतात असे हे सांगतात। या वर्षीच्या 2024चं उदाहरण मी तुम्हाला सांगतो। केंद्र सरकारकडून यांना फक्त 60,000 कोटी रुपये मिळाले
आणि उत्तर प्रदेशला 1,83,000 कोटी रुपये मिळाले. म्हणजे हे डबल इंजिन नाही आहे, तर हे ट्रबल इंजिन आहे. ट्रबल, त्रास देणारं इंजिन आहे. यांचा आपल्याला डबल इंजिन लावून, दुसरं इंजिन लावून, तिसरं इंजिन लावूनही केंद्र सरकारकडून यांना आवश्यक तेवढा निधी आणता येत नाही. बजेटमध्ये यांनी 60,000 कोटी धरले, तर ॲक्च्युली केंद्र सरकारकडून 50,000, 52,000, 48,000 कोटीच येतात. शेतकऱ्यांच्या बद्दल काय बोलावं हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. पीक विम्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. 1 रुपयाच्या विम्याची मोठी घोषणा केली. त्या विमा कंपन्यांना राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून तिकडं प्रीमियम भरतं. तो हजारो कोटी रुपयाचा भरतं. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं, मदत करण्याचं काम देशातल्या, राज्यातल्या विमा कंपन्या करत नाहीत. आणि केळीच्या उत्पादकांना माहिती आहे, संत्र्याच्या उत्पादकांना माहिती आहे, निर्यातीचं चुकीचं धोरण हे किती फटका आपल्याला सगळ्यांना बसतो. बांगलादेशमध्ये जाणाऱ्या मालावर त्या देशानं आयातीचा कर लावला. आपल्या सरकारने त्यांच्याशी बोलणं करून आयातीचा कर थांबवण्याचं काम केलं नाही. कांद्याच्या निर्यात बंदी केली. कांद्याच्या निर्यातीच्या संबंधात बरेच खेळ केले. मध्येच परवानगी दिली, ती गुजरातच्याच कांद्याला दिली. त्यामुळं महाराष्ट्रातला शेतकरी या भारतीय जनता पक्षावर खुश नाही. त्याचा परिणाम लोकसभेत या राज्यातल्या जनतेनं स्पष्टपणानं दाखवला. पिकांना हमीभाव नाहीत. आमचे नवीन खासदार निलेश लंके नगरला परवा बसले. ते दुधाच्या आणि कांद्याच्यासाठी बसले. त्यांच्या आंदोलनाला त्या भागात प्रचंड प्रतिसाद मिळाला. दुधाला हमीभाव पाहिजे, तो हमीभाव ठरवा, त्याचा कायदा करा, ही त्यांची मागणी होती. कांद्याची निर्यात नाही, शेतीमालाच्या निर्यातीबद्दल देखील एकदा स्पष्ट न बदलणारं धोरण तुम्ही ठरवा, ही त्यांची मागणी ते दिल्लीतही करतील. पण नगरला त्यांनी उपोषण किंवा धरणं धरण्याचं काम केलं. आज महाराष्ट्रामध्ये मागच्या जानेवारी ते मे या 5 महिन्यात शेतकऱ्यांनी 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तुम्ही जर चांगलं राज्य शेतकऱ्यांच्यासाठी करत असाल तर तुम्हाला आत्महत्या कमी करता आल्या पाहिजेत. मुख्यमंत्री झाल्यावर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली, पण प्रचंड मोठ्या प्रमाणात आजही महाराष्ट्रातला शेतकरी निराश होऊन आत्महत्या करतोय. बेरोजगारांच्या बद्दलही मी तुम्हाला जास्त सांगायची आवश्यकता नाही. आता बेरोजगारीचा महाराष्ट्रातला दर 9%वरून 11%वर गेलेला. काल परवा एअर इंडियाने का काहीतरी 2500 लोकांना घ्यायची जाहिरात काढली. मुंबईच्या एअरपोर्टच्या जवळ 25-30 हजार लोक एकमेकाच्या अंगावरून पुढे जायला लागले. गुजरातमध्ये देखील बेरोजगारांचा दर काही कमी नाही. या देशातल्या मोदी सरकारला, या देशातल्या उद्योजकांना गुंतवणूक आणण्यासाठी आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या सरकारला अपयश आलंय. देशात ज्या वेगानं कारखानदारी वाढवण्याची आवश्यकता होती ती वाढवली नाही. हाताला काम मिळत नाही, म्हणून आज देशामध्ये बेकारीचा उच्चांक या भाजपच्या धोरणामुळं देशभर आज पडायला लागलाय. आमच्या राज्यातले 1, 2, 3 प्रकल्प बाहेर गेले समजू शकतो. तब्बल 17 प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले. पण राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते थांबवण्यासाठी कुठले प्रयत्न करत नाहीत. आमच्या विद्यार्थ्यांची दर्जी इथे बसलेले आहेत का नाही आहेत? पेपर फुटीचा कार्यक्रमच असतो. किती महाराष्ट्रात पेपर फुटी, MPSCचा पेपर फुटला. तरुण मुलं, गोरगरीब घरातली मुलं आपल्या घराला परिस्थिती बदलण्यासाठी आपण शिकलं पाहिजे म्हणून शिकतात.
2-2, 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करतात आणि परीक्षा देऊन परत आल्यावर कळतं कुठल्या तरी पेपर केंद्रामध्ये पेपर फुटला आणि पेपर फुटला म्हणून परीक्षाच रद्द होण्याचं एक मोठं संकट आता नव्या सरकारच्या कारकिर्दीत फार मोठ्या प्रमाणात बघायला लागले. त्यामुळे या राज्यातला विद्यार्थी देखील समाधानी नाहीये. दुसऱ्या बाजूला आज महाराष्ट्रात MIDC जिथं आहे तिथं उद्योग नाहीत आणि उद्योग जिथं आहेत तिथं MIDC नाही. मी उद्योग जिथं निघायला पाहिजेत, जिथं रोजगार निर्माण करायला पाहिजेत, तिथं आम्हाला उद्योग नेता आलं नाही. ही आपली सर्वांच्या मनातली खंत आहे. आज महाराष्ट्रात 40 लाख युवक बेकार आहेत. 40 लाख युवक. आता तुमच्याकडे झाला असेल महारोजगार मेळावा, नमो महारोजगार मेळावा, जो मेळावा झाला असे एक नाही 425 नमो महारोजगार मेळावे महाराष्ट्रात झाले. नोकऱ्या किती लागल्या? सगळे मिळून 25,000. म्हणजे प्रत्येक नमो रोजगार योजनेत 60 मुलांना, सतीश यांना नोकऱ्या लागल्या असतील. घोषणा मोठ्या होतात पण मुलांना नोकऱ्या लागत नाहीत. कारण या महाराष्ट्रात गुंतवणुकीला सोयीचं खत पाणी घालेलं असं वातावरण यांना ठेवता आलं नाही. म्हणून आमच्या महाराष्ट्रातली गुंतवणूक ही आज मित्रांनो कमी झाली, याची नोंद आपण घ्यावी. अलीकडे एक नवीन महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहिती आहे पण कोण बोलत नाही असा विषय आहे, तो म्हणजे भ्रष्टाचाराचा. किती भ्रष्टाचार असावा याला आता सुमार राहिलेला नाही. आता अलीकडे एक नारा सुरू झालेला आहे, भ्रष्टाचारांनी दिलेला नारा आहे की तुरुंगापेक्षा भाजप बरा. तुरुंगात जाण्यापेक्षा भारतीय जनता पक्षात गेलं तर सगळी दुरुस्ती होते, लफडं लागत नाही, मागं भोंगे लागत नाहीत. आज आमच्या महाराष्ट्रातल्या 25 नेत्यांच्या मागं भ्रष्टाचाराचे आरोप तुम्हीच केले. त्या 25 जणांच्या पैकी 23 जणांच्या चौकशा थांबलेल्या आहेत. का तर ते तिकडे गेले म्हणून. म्हणजे 25 जणांच्या मागं तुम्हीच आरोप केले आणि 23 नेत्यांच्या वरच्या आरोपांची पुढे काहीच चर्चा तुम्ही करत नाही. म्हणजे महाराष्ट्रातली जनता काही दूधखुळी आहे का? आणि म्हणून या सगळ्यांनी नेमका भ्रष्टाचार केला होता का? केला असेल तर कितीचा केला? त्यांना तुम्ही भीती दाखवलेली का? आणि भीती दाखवली असेल तर मग भिवून ते तुमच्याकडे आले का? या सगळ्यांचे खुलासे यांना करता येणार नाहीत. पण महाराष्ट्रातली जनता येत्या निवडणुकीत या सगळ्यांचा खुलासा आपल्या सर्वांच्या समोर करेल असं माझा विश्वास आहे. विधानसभा परवा चालू होती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डांबर घोटाळा झाला. मग तुम्ही मला विचाराल कसा डांबर घोटाळा करतात? MIDCतलं काम, नगरपालिकेतलं काम, PWDचं काम, जिथं जिथं रस्त्याची कामं असतील तिथं डांबर वापरावं लागतं. HPC कंपनी किंवा जी काही डांबर सप्लाय करणारी कंपनी आहे त्यांचं बिल प्रत्येक कामात दाखवावं लागतं. बाबा मी हे 10 बॅरल वापरले, हे 50 बॅरल वापरले, त्याची बिल असतात. एकच बिल सगळ्यांकडे फिरवलेलं आहे. MIDCत पण तेच बिल दिलं, PWD मध्ये पण तेच बिल दिलं, नगरपालिकेतल्या रस्त्याला पण तेच. कारण ठराविक लोकांनाच कॉन्ट्रॅक्ट द्यायची व्यवस्था त्या जिल्ह्यात आहे आणि सगळ्याच जिल्ह्यात आता हळूहळू झालेली. त्यामुळे एक प्रचंड मोठा डांबर घोटाळा. एक मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे सातारा जिल्ह्यात. तुम्ही जरा जमीन खरडली तरी तुमच्यावर उत्खननाचे तक्रारी होतात आणि तुम्हाला दंड बसतो. त्या कंपनीला 105 कोटी रुपयाचा दंड तहसीलदारांनी आणि सगळ्यांनी बसवला. कारण त्यांनी रस्ता करायचा होता तर सगळं उत्खनन बेकायदेशीर जे केलं त्याच्यावर त्यांना दंड बसला. कुठून जादू फिरली माहीत नाही, काडी फिरली जादूची.
105 कोटीची ती फाईल कलेक्टरच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याकडे जाते ती हिअरिंगला, पण कलेक्टर एवढा शहाणा निघाला की त्याने ती फाईल मागवली आणि 105 कोटीचा सगळाच दंड माफ केला. मी विधानसभेत मांडलं, उत्तर नाही आलं. मंत्र्यांना आम्ही जेवढे जेवढे भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यातल्या एकाही प्रश्नाला उत्तर देता आले नाही. सगळे हिंदू धर्म संस्कृती सांभाळली पाहिजे म्हणतात. सातारा जिल्ह्यात एक औंधला संस्थान आहे, त्या संस्थानाची देवस्थान आहेत. त्या देवस्थानाच्या जमिनी सत्तारूढ पक्षाच्याच आमदारांनी लाटल्या. हे 2 वर्षापूर्वी मांडलं, 1 वर्षापूर्वी मांडलं, आताही मांडलं, पण याचं उत्तर महसूल मंत्र्यांना देता आलं नाही. कागदोपत्री सिद्ध झालेल्या गोष्टी, देवस्थानाच्या जमिनीवर आपलं नाव लावायचं, वर्ग 2च्या वर्ग 1 करायच्या, प्लॉट पाडायचे आणि विकून टाकायचे प्लॉट, असे एक ठिकाणी नाही 10-12 ठिकाणी महाराष्ट्रात करण्याचं काम या युती सरकारच्या काळात झालेलं आहे. त्यामुळं हे सरकार हे फार स्वच्छ आहे असं डोक्यात घेऊ नका. सातारा जिल्ह्यामधली आणखीन एक घटना सांगतो. कोविड झाला, एक तिथं खाजगी हॉस्पिटल होतं, मेडिकल कॉलेज. तिथं मेलेल्या माणसाला ॲडमिट केलं, एक नाही अनेक माणसांना. ते ॲडमिट या तारखेला झाले, तो मरून 8 दिवस झालेले आहेत, पण नंतर तो ॲडमिट झाला. ॲडमिट झाल्यावर त्याच्यावर 10-12 दिवस काही उपचार झाले. उपचार झाल्यावर तो बरा झाला आणि तो घरी जायला पण 50 रुपये त्याला मदत होती त्या योजनेमध्ये. मग तो तसा 50 रुपये घेऊन घरी गेला. असं कागदोपत्री रेकॉर्ड लावून 50-60 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून तिथल्या एका भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी काढलेले. हे आम्ही विधानसभेत मांडलेलं आहे, पण त्या खात्याच्या मंत्र्याला ह्याच्यावर उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून हा विषय सोडून बाकीच्या सगळ्या विषयावर उत्तर दिली. नागपूरमध्ये मेट्रो मध्ये घोटाळा हे मी नाही सांगत, CAGची पुस्तकात लिहिलेलं आहे की नागपूरच्या मेट्रोमध्ये घोटाळा झाला. 750-800 कोटी रुपये काही वेगळ्या 2-3 वेगळ्या विषयावर झाला. आता तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही, MSIDCL नावाची एक कंपनी सरकारने स्थापन केली. हे एखादा रस्ता मंजूर झाला तर आपण PWD कडे कॉन्ट्रॅक्ट करायचा अधिकार देतो. आता यांनी PWDलाही बाजूला ठेवले. यांनी या कंपनीला काम करायला सांगितले. त्या कंपनीत एकच माणूस काम करतो, प्रमुख आणि 1-2-3 जण असतील. महाराष्ट्रातल्या अमळनेर तालुक्यातलं काम असेल तर अमळनेर तालुक्यातल्या कामाचं टेंडर निघालं तर तिथल्या आमदाराने फोन करून सांगेल त्यालाच ते काम मिळतं. मग तिथल्या अधिकाऱ्यांना 3-4% आणि हा जो फोन येतो लोकप्रतिनिधी म्हणून जो सांगतो अमक्याला नाही अमक्याला द्या, तो तिकडं किती गोळा करत असेल हा त्याचा विषय. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की हे सरकार महाराष्ट्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार या मागच्या 1.5-2 वर्षात झालेला आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की हे सगळे मुद्दे, आणखीन बरेच मुद्दे आहेत, हे लोकांना जाऊन सांगण्याची गरज आपण सगळ्यांनी आहे. आणि आपण पहिल्या नंबरला जर यायचं असेल तर आपण आपलं राज्य आल्यावर काय करायचं यासाठी आम्ही सगळ्यांनी काल परवा एक विषय मांडलेला आहे. महायुती सरकारचे काळे कारनामे हे एक पुस्तक आता आम्ही प्रसिद्ध केलेलं आहे. त्या पुस्तकाचं वाटप, येथील पुस्तक आता सगळीकडं वाटप करा. लोकांना छोट्या छोट्या बैठकात ते पुस्तक वाचून दाखवा. लोकांच्या लक्षात येईल की कसे घोटाळे मागच्या 1.5-2 वर्षात त्यांनी केलेले आहेत. आणि मग ही परिस्थिती जर असेल तर विद्यार्थ्यापासून वृद्ध लोकांच्या समोर या महाराष्ट्रात आपल्याला ह्या सगळ्या समस्या आहेत. हे सरकार बदलायची महाराष्ट्रातल्या जनतेची मानसिकता आहे, याच्यात माझ्या मनात काही शंका नाही.
म्हणून आम्ही एक नवी योजना, नवा प्रस्ताव केलेला आहे. राष्ट्रवादी जाहीरनामा तयार करणार आहे. जाहीरनामा करण्याच्या आधी एक स्पर्धा काल परवा आम्ही मुंबईमध्ये घोषित केली. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे एक अभियान आपला पक्ष राबवतोय. यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घ्या. विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र सांगू शकतील, निबंध ते इंस्टाग्रामवर सांगू शकतील, फेसबुकवर वेगळे योजनाच आहे ती मोठी. उत्तमात उत्तम कल्पना आणि तुम्हाला काय वाटतं की हे महाराष्ट्रात काय असलं पाहिजे हे 15 ऑगस्टपर्यंत आम्ही सगळ्यांना विचारतोय. तुम्ही देखील त्यात सहभागी व्हा. आपण आपलं सरकार येत असताना कशा पद्धतीचं सरकार असलं पाहिजे हे बघण्याचं काम आता 19 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत जे अभियान आपण सुरू केलंय त्यात आपण सगळ्यांनी सहभागी जर झाला तर आम्हालाही कळेल की इथल्या केळी उत्पादकांना, इथल्या वेगळ्या व्यापारी, छोटे मोठे व्यापारी यांना, इथल्या तरुणांना, इथल्या विद्यार्थ्यांना, इथल्या वृद्ध लोकांना माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा असावा याविषयी आम्ही तुमच्याकडून सजेशन घेण्यासाठी ही योजना आहे आणि त्यात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा अशी माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आज इथे येण्याचं कारण असं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेत मी ज्यावेळी अर्ज भरायला आलेलो त्यावेळी श्रीराम पाटलांचा आणि आपल्या करण पवारांचा अर्ज आपण भरला. त्यावेळी 42-43 डिग्री सेंटीग्रेड तापमान होतं. एवढ्या तापमानात प्रचंड गर्दी रस्त्यावर होती. म्हणजे आज जायला जागा नव्हती एवढी गर्दी अर्ज भरण्याच्या दिवशी झाली. मला वाटलं आपलं काम जमलं आणि त्यामुळं आम्ही निश्चिंत होतो की या दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या परीने प्रयत्न केले. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी विजय झाला पण दुर्दैवाने आपला जिल्हा पूर्णपणाने आपल्या दोन्ही जागा आपल्या पराभूत झाल्या. हे आम्हालाही थोडंसं मनाला लागलं. राष्ट्रवादीने मोजून बरोबर 10 जागा घेतलेल्या. आपण 14 जागा घेणार होतो पण काँग्रेस आणि शिवसेना यांना ॲकोमोडेट करण्यासाठी काही जागा सोडल्या आपण. पण 10 जागा लढवत असताना कुणालाही वाटलं नव्हतं की यांच्या 4 आणि 3 पेक्षा जास्त यायच्या. मी तर सांगायचो 4 पेक्षा जास्त सगळे असताना 4, सगळे गेल्यावर 4चे 5 झाले तरी मी समाधान आहे. पण जसा मी फिरायला लागलो त्यावेळी माझा अंदाज लक्षात आला की 7 जागा येतील, 8 जागा येतील. आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेनं जवळपास 9 ठिकाणी फार चांगलं मतदान राष्ट्रवादीला केलं. 9वी जागा पिपाणी आणि तुतारी या गडबडीत गेली. 37,000 मतं पिपाणीला मिळाली आणि 34,000 काही मतं ही मताने आमचा उमेदवार पराभूत झाला. बाकीची कारणं आहेत. या निवडणुकात प्रचंड महापूर पैशाचा आम्ही बघितलं. म्हणजे एवढा प्रचंड महापूर पैशाचा आला की अनेक मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी सकाळी 6-7 वाजताच 500 रुपये, 1000 रुपये पेमेंट मतदानाच्या दिवशी होत होतं. महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग काय करतो? निवडणूक आयोग याकडे लक्ष का देत नाही? या पद्धतीनं एक TN सेशन म्हणून निवडणूक आयोग होते, आयुक्त होते. ते इतकं उत्तम काम त्यांचं होतं की त्यांनी सगळी यंत्रणा टाईट केलेली होती. एक माणूस इकडचा तिकडं होत नव्हता. पण आता निवडणूक आयोगाचं काम कसं आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि त्यामुळं हे एक विशेष सायकल आहे. पैसे कमवायचे, पैसे वाटायचे, निवडून यायचं, परत पैसे कमवायचे, पैसे वाटायचे, परत निवडून यायचं. ही महाराष्ट्रातली शृंखला मोडायचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसारखा पक्ष फोडण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखा आपला पक्ष यांनी फोडला.
याचं प्रायश्चित्त या महाराष्ट्रातल्या विधानसभेत आपल्याला यांना द्यायचं. याचं प्रायश्चित्त देत असताना आपणा सर्वांना माझी विनंती आहे, तुम्हा सगळ्यांना आज मी गटागटाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघ वाईज थोड्या वेळाने भेटणार आहे, पण तुम्ही सगळ्यांनी घासून पुसून काम केलं पाहिजे. आपल्या मनासारखा उमेदवार असो अगर नसो, शेवटी तिकीट एकच आहे प्रत्येक मतदारसंघात. त्यामुळे जो जास्त लोकप्रिय त्याला तिकीट देण्याचं काम आपण करू, पण त्यावेळी आपण सगळ्यांनी पक्ष म्हणून काम करणं आवश्यक आहे. आज काही लोकांनी पक्षामध्ये प्रवेश केला, त्या सर्व मान्यवर नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं आणि आमच्या गानकोकिला लांडगेताईंचं मी मनपूर्वक स्वागत करतो. एवढा सुंदर आवाज तुमचा आहे की इतकी उशीर आपली भेट कशी काय झाली. तुम्हाला यापूर्वीच्याही कार्यक्रमात आम्ही बोलवून गायला लावलं असतं. एवढा स्वागतगीती अतिशय तुम्ही सुंदर म्हणू शकाल. त्यामुळं आपण आज तिलोत्तमाताईंनी त्यांना आग्रहानं या ठिकाणी बोलवलं. तुम्ही आमच्या पक्षाचा स्वीकार केला, पक्षात आला, तुमचं स्वागत करतो. बरेचसे अमळनेर शहरातले आमचे नेते, तरुण युवा नेते आमच्या पक्षात आले, त्यांचं मी स्वागत करतो. परत आमच्या देवकर आप्पांच्या मतदारसंघातले अनेक मान्यवर नेते, तरुण कार्यकर्ते पक्षात आले, त्यांचंही स्वागत करतो. पक्षात आपल्या सर्वांचं स्वागत करताना येणाऱ्या महाराष्ट्रातल्या निवडणुका या आपण ठामपणाने लढवल्या पाहिजेत. विधानसभेत लोकसभेसारखंच होईल असं समजू नका. लोकसभेत इथं आपला पराभव झाला, पण पराभवातनं आपलं शहाणपण वाढेल आणि आपण विधानसभा अतिशय ताकदीनं लढवू शकू असा मला विश्वास आहे. श्रीराम पाटील हे राजकारणात पूर्ण नवखे आहेत, त्यामुळं नवा चेहरा, पारदर्शी चेहरा द्यायचा म्हणून श्रीराम पाटलांना सगळ्यांनी मान्यता दिली. श्रीराम पाटील उभे राहिले. श्रीराम पाटलांनी जमेल तेवढा प्रचार केला, सर्व ठिकाणी जाण्याचं काम केलं. ठीक आहे, अपयश ही श्रीराम पाटील यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे तुमच्या या पहिल्या टप्प्यात अपयश जरी आलं तरी तुम्ही चिकाटीनं राष्ट्रवादीचं काम करून हा पक्ष या जिल्ह्यात वाढवण्याचं काम कराल असा विश्वास मी बाळगतो. आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. अलीकडे एक विशाळगडला घटना घडली. विशाळगडला अतिक्रमण होतं, हिंदूंचं होतं, मुस्लिमांचं देखील होतं. ते दूर करण्यासाठी प्रयत्न झाले, काहींनी स्टे घेतला होता. विशाळगड हा फार प्रचंड पाऊस पडणारा भाग, बराचसा काळ धुक्यातच असतो पावसाळ्यात विशाळगड. त्या ठिकाणी पावसाच्या आधी अतिक्रमण काढायला पाहिजे होतं किंवा नंतर काढायला पाहिजे होतं. काही लोकांनी विशाळगडावर चाल केली, पोलिसांनी रोखलं असेल, परत आले आणि परत येताना विशाळगडापासून 2-3 किलोमीटर अलीकडं एक गाव होतं. त्या गावातल्या मुस्लिम वस्तीला टार्गेट करून त्यांची घरं उद्ध्वस्त करणं, त्यांचे तिजोऱ्या फोडणं, तलवारीचा वापर, लाठ्या काठ्यांचा वापर करणं आणि तिथल्या लोकांना मारहाण करणं, अतिशय गंभीर घटना, अतिशय गंभीर कृती त्या ठिकाणी झाली. आम्ही त्याचा निषेध केला. पण कोणत्या प्रवृत्तींना या राज्यात शेवटी एखाद्या वेगळ्या कम्युनिटीवर झालं, आणखीन तिसऱ्या कम्युनिटीवर होईल, ही पद्धत पडेल आणि ही पद्धत ही प्रोत्साहन देण्यासारखी नाही, याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्या गोष्टीचा निषेध तर केलाच, पण सरकारने देखील ज्यांना त्यांनी तिथं, ज्या लोकांना बोलवणारे जे होते तिथं, त्या सर्वांपासून सगळ्यांनाच अटक करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आज महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य बिघडेल कसं हा प्रयत्न काही लोक करत आहेत. आता निवडणुका समोर येत आहेत, सगळे हे प्रकार चालू होणार आहेत. त्यामुळे मी हे उदाहरण यासाठी दिलं की हिंदू मुस्लिमांच्या दरी न पडता एकसंघपणाने महाराष्ट्रातला समाज हा पुढच्या निवडणुकीला गेला पाहिजे. जाणीवपूर्वक आपलं महाराष्ट्रात 31 जागा भाजपच्या आणि शिवसेनेच्या पडल्या, त्यांच्या युतीच्या
31 जागांवर पराभव झाल्यावर आता काही ना काही दुसरी काहीतरी जगलरी केली पाहिजे, त्याशिवाय आपण निवडून येत नाही. म्हणून सगळे पर्याय आहेत ते करतायत. सगळं काही आहे ते लाडक्या खुर्चीसाठी आहे. लाडकं लाडकं जे सगळं चाललेलं आहे ना, ते अरुणभाई लाडकं सगळं लाडक्या खुर्चीसाठी चाललेलं आहे. तुम्ही म्हणाल ते द्यायला आज तयार आहे. चंद्र मागितला तर ते चंद्रही आणतो म्हणतील. तुम्ही म्हणाल हीच टाइम आहे मागायचा, तुम्ही म्हणाल ते द्यायला तयार आहेत. कपडे काढून द्या म्हटले तर तेही देतील, काय प्रॉब्लेम. पण लाडकी खुर्ची आहे, ती खुर्ची मला पाहिजे. आणि त्यासाठी राज्य कोणत्याही थरावर जाऊन राज्याची आर्थिक परिस्थिती काहीही झाली तरी चालेल, पण मला सत्तेवर यायचं, सत्तेवर आल्यावर बघू काय करायचं ते, अशी मानसिकता आहे. आम्हाला एक जबाबदार सरकार महाराष्ट्रात द्यायचं आहे. उद्धव ठाकरे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या तिघांचं एक जबाबदार सरकार राज्यात धर्माधर्मात जाती जातीत समतोल ठेवेल, प्रत्येकाला जगण्याचा पूर्ण विश्वासाने हक्क देईल आणि महाराष्ट्रातल्या तरुण लहान शाळेत जाणाऱ्या मुलांपासून वृद्धांपर्यंत आपलं हे राज्य आहे आणि सन्मानाने आम्हाला जगण्याची संधी या सरकारने दिलेली आहे. ही भावना पुन्हा एकदा महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम आपण सगळे करू. आणि त्यासाठी या लोकसभा मतदार या जिल्ह्यामध्ये लोकसभा जळगाव आणि रावेर या दोन्ही ठिकाणी ज्या जागा येतात त्या सर्व जागा निवडून महाविकास आघाडीची येण्यासाठी आपला प्रयत्न आहे. तुमच्याकडे एखाद्या वेळी राष्ट्रवादी लढत नसेल, ती जागा शिवसेनेला मिळाली असेल तर शिवसेनेचं काम करू, काँग्रेसला मिळाली असेल तर काँग्रेसचं काम करू. पण आता सरकार येण्यासाठी थोडासा त्याग तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी करूया, तेही आपल्यासाठी मदत करतील. शिवसेनाही आपल्याला मदत करेल, काँग्रेसही मदत करेल. पण आपल्याला सरकार आणायचंय हे डोक्यात ठेवा. आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, केळी उत्पादकांना, सोयाबीन उत्पादकांना, कांदा उत्पादकांना, दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठी व्यवस्था आम्ही जाहीरनाम्यात व्यवस्थितपणानं आपल्यासमोर मांडू. त्यातनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कधीही मागं वळून बघावं लागणार नाही आणि आंदोलन करावं लागणार नाही, अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात करू. आज सांगत नाही, नाही तर आम्ही आज जाहीर केलं की उद्या परत तेच जाहीर करतील, नाही नाही आम्हीच करतो. पण आम्ही योग्य अशा पद्धतीनं आमच्या जाहीरनाम्यामध्ये तिन्ही पक्षांचा जाहीरनामा येईल एकत्रित, त्यावेळी आम्ही ते जाहीर करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आज मी दिवसभर इथं आहे. आपले मतदारसंघ जे ठरलेले आहेत त्याचा सिक्वेन्स मी वाचून दाखवतो. गोंधळ न करता, गडबड न करता, खाली काही वेगळी व्यवस्था केलेली आहे. आपण सगळे खाली जावा. पहिल्यांदा 40गाव मतदारसंघ याची बैठक होईल. ते इथून पार खाली गेल्यानंतर पारोळा एरंडोल मतदारसंघाची बैठक होईल. त्यानंतर अनाऊन्स केलं जाईल चोपडा मतदारसंघाची बैठक होईल. मग अंमळनेर आहे. साहेबरावांचं खरं शेवटी घ्यायला पाहिजे, तुम्ही साहेबराव तेवढा वेळ थांबले असते. आणि तुम्ही जे सतीशांना म्हणताय साहेबराव परत आले, परत साहेबराव आपल्यातलेच आहेत. अंमळनेरची विधानसभा निवडून आणण्यासाठी साहेबराव सर्व ताकदपणाला लावणार आहेत, तुम्ही काही चिंता करू नका. त्यामुळं साहेबरावांची आणि माझी मैत्री फार वर्षाची आहे. त्यामुळं साहेबराव नक्की योग्य ते काम करतील. आपल्याला आपल्या पक्षात निश्चितपणानं ते आले आणि आज तुम्हाला मार्गदर्शन केलं या सभेला, त्याबद्दल त्यांचंही मी विशेष आभार मानतो. त्यानंतर मुक्ताईनगर होईल, जळगाव ग्रामीण होईल, जामनेर होईल, भुसावळ होईल, पाचोरा